गुड मॉर्निंग. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे. तर चला वळूयात कथेकडे. सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 140. डॉक्टर रोहित आणि पल्लवीची खूपच कालची ती सुंदर सुबक रात्र कशी सरली हे त्या दोघांनाही समजलं नाही. सकाळी सकाळी खिडकीतून येणाऱ्या कोवळ्या उन्हाच्या किरणांनी पल्लवीच्या डोळ्यांवर स्पर्श केला तशी ती जागी झाली. घड्याळात पाहिले तर सकाळचे 7 वाजून गेले होते. ती पटकन उठली, विखुरलेले केस सावरत तिने आंबाडा घातला आणि अंथरुणातून बाहेर पडली. तसही तिचा आज ऑफ होता म्हणून ती निवांत होती. पण डॉक्टर रोहितला तरीही आज जायचं होतं. डॉक्टर रोहित अजूनही गाढ झोपला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक सुखाचं हसू होतं. पल्लवीने त्याच्याकडे कौतुकाने पाहिलं. गालात हसली आणि ती तशीच जरा त्याच्या जवळ सरकली आणि आता मस्ती तो बनती है ना असं म्हणून त्याच्या गालावर एक पप्पी घेतली आणि जोरात बाईट करत म्हणाली, गुड मॉर्निंग स्वीट हार्ट चष्मिस डॉक्टर रोहित. आणि स्वतःच सगळं आवरून लगेच किचन मध्ये म्हणजे स्वयंपाकघरात आले. सकाळचा प्रसन्न मूड होता आणि पल्लवीने गॅसवर चहाचं आधण ठेवलं होतं. चहा उकळायला लागला तसा आल्याचा आणि विलायचीचा सुगंधी सुवास संपूर्ण किचन मध्ये दरवळू लागला होता. पल्लवी ओट्यावर टिकून उभी होती आणि चहाकडे बघत काहीतरी विचार करत होती. तेवढ्यात पाठीमागून अगदी मांजराच्या पावलांनी डॉक्टर रोहित किचन मध्ये आला. पल्लवीला कळायच्या आतच त्याने मागून तिच्या कमरेभोवती आपले दोन्ही हात वेढले आणि तिला स्वतःकडे खेचले. त्याची कडक दाढी पल्लवीच्या उघड्या मानेवर टोचली आणि ती म्हणाली, अहो टोचतय ना. आणि पुन्हा तसंच करत सगळा आळस त्याने तिच्यावर देत म्हणाला, मग हे तुम्हाला बाईट करायच्या आधी विचार करायचा होता ना. मग आता जरा सोसावं तर लागेलच ना. ती त्याला जरा लांब करत म्हणली, सॉरी ना बेबी, ते खूप छान वाटलं ना. सकाळी सकाळी तुमचा गाल म्हणून खावासा वाटला. तर तो हसून म्हणला, हो का, मग मला पण तू सकाळी सकाळी हवे आहेस ना. का तर खूप छान दिसतेस ना बेबी. आय वॉन्ट यू वन किस, तो पण लिप टू लिप. आणि ती म्हणाली, अहो काय हे डॉक्टर रोहित, सोडा ना. सकाळी सकाळी काय सुरू केले. पल्लवीने दचकून मागे पाहत म्हटलं. पण तिच्या आवाजात राग नव्हता. राग कमी होता आणि प्रेम जास्त होतं. तो काय चाललंय म्हणजे. बेबी तू कशाला आधी माझी खोड काढायची होतीस ग. मग आता काही झालं तरी मला तू हवी आहेस. ती पण एकदम पॅशनेटली किस. तर ती त्याच्या तोंडावर हात ठेवून म्हणली, ओहो जरा हळू बोला ना, कुणी ऐकेल ना बाहेर. किती रोमॅन्टिक मूड मध्ये बोलता हो तुम्ही. आणि डॉक्टर आणि ती ती म्हणाली, अहो मॉम डॅडने ऐकलं तर काय म्हणतील ते. तसं त्याने तिच्या तळ हातावर त्याचे ओठ टेकवत तिला आणखी जवळ ओढली. पण आता काय आहे ना, हे किचन होतं ना. तो म्हणाला, काही नाही, फक्त सकाळचा कडक चहा मिळण्याआधी मला माझी गोड बायको हवी आहे. डॉक्टर रोहित तिचा कान पकडत अगदी झोपेतल्या आवाजात सुस्त आवाजात तिच्या कानात पुटपुटला आणि ती म्हणाली, चहा उकळतोय डॉक्टर रोहित, खाली सांडेल तो, सोडा आधी. आणि पल्लवीने त्याचे हात सोडवण्याचा प्रयत्न केला. पण डॉक्टर रोहितची पकड सैल होण्याऐवजी आणखीनच घट्ट झाली होती तिच्या कमरेभोवती. त्याने तिची मान एका बाजूला केली आणि तिथं आपल्या ओठांचा उबदार स्पर्श केला. पल्लवीच्या अंगावर सरसर काटा आला. तिच्या हातातला चहाचा चमचा ओट्यावर पडला. तिने डोळे मिटून घेतले होते आणि म्हणाली, डॉक्टर रोहित प्लीज ना, कोणीतरी येईल. किती रोमॅन्टिक व्हावं एखाद्यानं. तुम्ही अजिबात ऐकत नाहीत हो माझं. कामवाली बाई यायची वेळ झाली ना, सोडा ना आता तरी. आणि आता तो सोडतोय होय. नाहीच. आणि तो हळूच म्हणाला, अजून अर्धा तास तरी कोणी येत नाहीये. डॉक्टर रोहितनं पल्लवीला हळूच स्वतःकडे फिरवलं. आता ती त्याच्या कचाट्यात पूर्णपणे सापडली होती. डॉक्टर रोहितने तिचे दोन्ही हात पकडून ते किचन ओट्यावर ठेवले आणि तिच्या अगदी जवळ आला. डॉक्टर रोहितचे विखुरलेले ते पारुसे केस आणि त्याचा तो रोमॅन्टिक अवतार पाहून पल्लवी स्वतःला विसरून गेली आणि म्हणाली, आज हॉस्पिटलला सुट्टी आहे ना. तर डॉक्टर रोहितनं तिच्या डोळ्यात पाहत विचारलं आणि ती म्हणाली, हो. पण म्हणून काय तुम्ही सकाळीच अशी दादागिरी करणार का चालवली आहे माझ्यावर. तर पल्लवीने लाजत तिची नजर खाली वळवली आणि डॉक्टर रोहितच्या छातीवर आपली तिनं बोट फिरवू लागली. आणि तो म्हणाला, ही दादागिरी नाही, हा तर डॉक्टरचा सकाळचा डोस आहे. असं म्हणून असं म्हणत डॉक्टर रोहितने पल्लवीची हनुटीवर उचलली. पल्लवीच्या ओठांवर एक नाजूकस हसू उमटलं होतं त्याच्या स्पर्शाने आणि रात्रीचं सगळं आठवून. पण आताचा हा रोमॅन्टिक अंदाज पाहून तिला आणखीनच हसू येत होतं.
आणि आता डॉक्टर रोहितने न राहून तिच्या त्या हसऱ्या ओठांवर आपले ओठ टेकवले. चहाच्या सुवासाबरोबर त्यांच्या श्वासांची ऊब एकमेकांमध्ये मिसळून गेली. तेवढ्यात चहा उकळून पातेल्याच्या बाहेर यायला लागला आणि ती, डॉक्टर रोहित चहा. पल्लवीने कसाबसा स्वतःला सावरत रोहितला बाजूला काढलं आणि पटकन गॅस बंद केला. चहा अगदी थोडक्यात वाचावला होता आणि पल्लवीने जरा रागाने डॉक्टर रोहितकडे पाहिलं आणि कमरेवर हात ठेवून म्हणाली, बघितलं का, तुमच्या या रोमॅन्सच्या नादात आज चहाचा राडा झाला असता ना किचन मध्ये. डॉक्टर रोहितनं ओट्यावर पडलेला चमचा हातात उचलला आणि मिश्किलपणे हसून म्हणाला, राडा राडा झाला असता तर झाला असता, पण आजचा चहा नेहमीपेक्षा जास्त गोड लागणार आहे हे मला मात्र नक्की माहिती आहे. आणि ती बारीक डोळे करून म्हणली, जा तुम्ही, का त्रास देता हो मला सारखं. तर तो हसून म्हणला, त्रास नाही देते बेबी, इट्स माय लव स्वीट हार्ट. काय इतकी चिडतेस ग तू आणि सारखी सारखी मला जा का म्हणतेस. आणि आता त्याचं बोलणं ऐकून पल्लवीला तर हसू आवरेना. तिने तोंडावर हात धरून हसलं आणि ती 2 कपात चहा ओतला. तर डॉक्टर रोहितनं एक कप हातात घेतला आणि पल्लवीचा हात एका हातात पकडून तिला गॅलरीच्या दिशेने घेऊन गेला. सकाळच्या त्या कोवळ्या उन्हात चहाचा आस्वाद घेत ते दोघं पण पुन्हा एकदा एकमेकांच्या प्रेमात हरवून गेले. डोळ्यात बघत चहा झाल्यावर दोघं पण किचन मध्ये आले. तर ती त्याच्या टिफिनची तयारी करत होती. हातात चाकू होता वांगी कापण्यासाठी घेतलेला. तो म्हणाला, तिथलंच टमाटर स्वतःचा एक घास खात राहिलेला तिच्या तोंडात चारत म्हणाला, बेबी आवरून ठेव, संध्याकाळी आपण दोघं डिनरला जाऊ. पण ते ऐकून तिला जरा मागे झालेली फजिती आठवली आणि तिनं तो चाकू सरळ त्याच्या गळ्यावर लावत म्हणाली, कुठे जायचं आहे आता बोला. आणि डॉक्टर रोहित तिचा हा अवतार पाहून खूप घाबरला. पल्लवीने गाळ्यावर चाकू लावल्या लावल्या डॉक्टर रोहितच्या तोंडातला टोमॅटोचा तुकडा घशातच अडकला. गॅलरीत जे रोमॅन्सचे वारे वाहत होते ते अचानक थ्रिलर सिनेमा सुरू झाला होता तिथे. डॉक्टर रोहितनं औंढा गिळत त्याचे डोळे मोठे झाले आणि तो कसा बसा बोलला. तो थरथरत्या आवाजात दोन्ही हात हवेत वर करत म्हणाला, पल्लवी अगं बेबी, थट्टा कशाचीही करावी पण या धारदार चाकूची नाही ग. मी डॉक्टर आहे. गळ्याची नस कापली गेली तर संध्याकाळचं डिनर थेट स्वर्गात चित्रगुप्त सोबत करावं लागेल ग. प्लीज ना बेबी, ते बाजूला करणार. आणि ती म्हणाली, नाही अजिबात नाही करणार. आता बोला, कुठे जायचं आहे डिनरला, किती वेळेस सांगणार असं माझ्यासोबत डिनरला यायचंय म्हणून. पल्लवी आता डोळे बारीक करून चाकू आणखी जवळ नेऊन एकदम कडक आवाजात म्हणाली, गप्प बसायचं एकदम डॉक्टर साहेब. बेबी काय आहे ना, विकेटच पाडेल तुमची आता या चाकूनेच. गेल्या वेळेस काय म्हणाले होता. चला पल्लवी, आज मस्त स्टार हॉटेलमध्ये कॅन्डल डिनरला जाऊ. आणि कुठे घेऊन गेलात. डॉक्टर रोहित किचनच्या ओट्याला मागे सरकत सरकत म्हणला, अरे बेबी, पण तिथलं वातावरण किती छान होतं ना, तू बघितलं नाहीस का. आणि तिला आता पुन्हा राग आला. पल्लवीने तो चाकू एकदम स्टाईल मध्ये हवेत फिरवून वांग्यावर खसखस कापल्यासारखा मारत म्हणाली, छान होतं ना. त्या हायवेवरच्या धाब्यावर तुम्ही स्टार हॉटेल म्हणता का. तिथे कॅन्डल तर सोडून द्या, साधा बल्ब तर बल्ब पण डोळे मिचकावत होता माहितीये का. आणि जेवताना एका हाताने घास खायचा आणि दुसऱ्या हाताने डास मारायचे. हे तुमचं रोमॅन्स होतं ना. बर, तिथे तरी इज्जत ठेवायची ना माझी. बिल द्यायची वेळ आली तेव्हा काय म्हणालात. अरे यार पल्लवी बेबी, पाकिट घाई घाईत घरीच विसरलो, जरा गुगल पे करतेस का. आणि झाली इथं जी फजिती झाली ना, ती मी आता जन्मभर विसरणार नाही. आणि तुमच्यासोबत डिनरला तर येणारच नाही. बघा तुमचं तुम्ही ठरवा, मला नाही यायचं. तर तो म्हणाला, नाही ग, ये ना माझ्यासोबत डिनरला, आज नाही होणार तसं काही. डॉक्टर रोहित अजूनही घाबरून स्वतःचे कान पकडत म्हणाला, चुकी झाली ग बाई माझी. तो चाकू आधी खाली ठेव ना. मला अचानक हॉस्पिटल मधल्या गंभीर पेशंटची आठवण यायला लागली ग. मला भूल द्यायची गरज सुद्धा नाही. तुझा हा अवतार बघून मीच बेशुद्ध पडायची वेळ बाकी आहे आता. पल्लवी पुन्हा चाकू डॉक्टर रोहितच्या नाकासमोर नेऊन एकदम दादागिरीच्या स्टाईल मध्ये म्हणाली, आता नीट ऐका डॉक्टर, आज संध्याकाळी जर मला कुठल्या मोठ्या आणि खऱ्याखुऱ्या हॉटेलमध्ये घेऊन गेला नाही तर संध्याकाळी तुमचं भरीत बनवेल या वांग्याच्या ऐवजी. आणखी पण तुमच्या हॉस्पिटलच्या बाहेर मोठा बोर्ड लावेल, इथे डॉक्टर स्वतः बायकोच्या चाकूला घाबरून पळतो, त्यामुळे आधी स्वतःचा इलाज करा, मग आत या पेशंटला बघायला. कळेल का.
जर ही डील मंजूर असेल तर मी येईल, नाहीतर नाही. पण आता डॉक्टर रोहित घाबरून पुन्हा एकदा औंढा गिळत आणि कपाळावरचा घाम पुसत म्हणला, हो हो, एकदम 100% प्रॉमिस. आज तू सांगशील त्याच हॉटेलमध्ये जायचं. कॅन्डल लाईट, रोज प्लेट्स, म्युझिक, सगळं काही असेल. पाकिट तर मी आधीच नेऊन कारच्या डिकीत लॉक करून ठेवतो. विसरायचा प्रश्नच नाही. फक्त तो चाकू त्या बिचाऱ्या वांग्याला लावणं माझ्या गळ्याला नको. पल्लवी अचानक गोड हसत चाकू खाली ठेवत आणि टमाटरची दुसरा तुकडा रोहितच्या तोंडात कोंबत म्हणाली, असे सरळ या ना मग. माय स्वीट बेबी चष्मी डॉक्टर, आवरून ठेवते संध्याकाळी. जा आता, डब्बा बनवते तुमचा, फ्रेश व्हा, ते वर नाश्ता रेडी करते, जा. डॉक्टर रोहितनं सुटकेचा श्वास टाकला. गळ्यातून प्राण परत आल्यासारखं वाटलं होतं त्याला. त्याने घाईघाईने आपलं आवरायला घेतलं आणि पुन्हा कधी बायकोला खोटं आश्वासन द्यायचं नाही अशी मनातल्या मनात शपथ घेत तो किचन मधून सुसाट पळत बेडरूम मध्ये गेला. पल्लवी मात्र त्याच्या जाण्याकडे पाठीमागून बघत तोंडातल्या तोंडावर हात ठेवून गालतल्या गालत हसत होती. आणि किचन मधला तो चाकू आणि टमाटरचा थरारक संपवून रोहित कसाबसा जीव मुठीत धरून डायनिंग टेबलवर आला. गळ्यातून प्राण अजून पण पूर्ण खाली उतरले नव्हते. तोच तिथे मॉम डॅडने आधीच नाश्त्याला बसले होते. पल्लवीने नेहमीप्रमाणे चेहऱ्यावर एकदम गोड आणि संस्कारी हसू आणत गरमागरम पोह्यांच्या प्लेट्स टेबलावर ठेवल्या. डॅडी रोहितकडे बघत मुद्दाम खोचक हसत म्हणाले, काय रे रोहित बेटा, चेहऱ्यावरचा रंग पार उडालाय. सकाळी सकाळी एखादी गंभीर पेशंटचं ऑपरेशन करून आलात की काय किचन मधून? आणि डॉक्टर रोहित दचकून पोह्यांचा चमचा हातात घेत, नाही धो डॅडी, काही नाही. ते सकाळी सकाळी हॉस्पिटलच्या विचाराने जरा टेन्शन आलं होतं, दुसरं काही नाही. आणि मॉम पल्लवीला डोळा मारत म्हणाल्या रोहितचा चहा देताना, हो का, आम्हाला वाटलं आज सकाळी हॉस्पिटल मध्ये जायच्या आधीच घरीच कोणीतरी तुमचं ऑपरेशन करायची तयारी करत होतं वाटतं. ते काय म्हणतात ना पल्लवी, वांगी कापताना मध्येच टोमॅटोची सॅलेड देणं. पल्लवीने तोंडावर हात धरून गालातल्या गालात हसायला सुरुवात केली. डॉक्टर रोहितच्या घशातच पोह्याचा घास अडकला. त्याला समजलं की किचन मधला सगळा राडा मॉम डॅडने दुरूनच पाहायला दिसते. आणि डॅड चहाचा घोट घेत गंभीर असल्याचं नाटक करत म्हणाले, रोहित बेटा, एक डॉक्टर म्हणून तुझ्या हात शस्त्रक्रियेच्या वेळी अजिबात थरथरत नाहीत हे मला ठाऊक आहे. पण आज सकाळी सकाळी तो चाकू बघून तुझे दोन्ही हात हवेत होते, असे वर का झाले होते? जणू काही समोर गब्बर सिंगच उभा होता, असं वाटलं ना तुला? डॉक्टर रोहित लाजत आणि कपाळावर हात मारून म्हणाला, डॅडी तुम्ही पण ना. ती तर पल्लवी जरा थट्टा करत होती माझी. आणि मग रोहितची फिरकी घेत म्हणाले, थट्टा? अरे बेबी, पल्लवीने तर तुला चांगलाच वठणीवर आणलाय. आणि काय रे, गेल्या वेळी तिला हायवेवरच्या डासांच्या ढाब्यावर घेऊन गेला होतास ना, आणि वरून बिल पण तिच्याकडून गुगल पे करून घेतलंस. आणि काय तुझी ही नवलाई बेबी, असं का केलंस तू? आणि पल्लवी एकदम लाजून आणि हसून म्हणाली, अहो मॉम, जाऊ द्या ना आता, ते विसरले होते पाकिट घाईघाईत घरी. आणि डॅड पल्लवीची बाजू घेत म्हणाले, नाही बेटा, नाही पल्लवी बेटा, तू आज जे केलंस ना ते एकदम बरोबर केलंस. वाघाची शिळी करायची कशी करायची हे आमच्या सुनेनं चांगलं माहिती आहे बरं का. रोहित बेबी, आज संध्याकाळी पाकिट विसरू नकोस हा, नाहीतर हॉस्पिटलच्या बाहेर बोर्ड लावण्याची गरज पडणार नाही. मी स्वतः हॉस्पिटलच्या ग्रुपवर तुझा हा चाकूवाला फोटो टाकून देणार आहे. आणि डॉक्टर रोहित दोन्ही हात जोडत म्हणाला, बाप रे, आता तुम्ही दोघं पण पल्लवीच्या गँग मध्ये सामील झालात का? आज मी पाकिट, गुगल पे, क्रेडिट कार्ड, एटीएम सगळं कार मध्ये नेऊन ठेवणार आहे. मॉम डॅड, आता तरी माझ्या बाजूने बोला. तुम्ही माझे मॉम डॅड आहात की तिचे? माझी इज्जत तर आधीच किचन मध्ये कापली गेली, आता डायनिंग टेबलवर तिची भाजी करू नका प्लीज. आणि मॉम हसत म्हणाल्या, बरं बरं, खा आता शांतपणे पोहे. आणि पल्लवी, आज मस्त नटून थटून तयार राहा संध्याकाळी. आज आमचे डॉक्टर बेबी तुला खरंच मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन जाणार आहेत. पल्लवीने डॉक्टर रोहितकडे बघून डोळे चिमकवले आणि डॉक्टर रोहितने गपचूप खाली मान घालून पोहे खायला सुरुवात केली. मॉम डॅडच्या या चिडवणे संपूर्ण घरात सकाळी सकाळी हास्याचं कारण जवळ आलं होतं. खरंच किती हॅपी फॅमिली होती ना. परंतु या हॅपी फॅमिलीला पुढे अशी नजर लागणार होती की जी तुम्हाला या कथेमध्ये बघायला मिळणार आहे. तर आता पण नेमकं आज ऑफ असून पण एक क्रिटिकल सर्जरीसाठी डॉक्टर पल्लवीला बोलवण्यात आलं. आणि डॉक्टर रोहित तर फ्री झाला होता केव्हाच, पण पल्लवी डॅड सोबत खूप उशिरा घरी आली.
आजचा डिनर तिच्यामुळे स्पॉइल झाला होता. पण डॉक्टर रोहित खूप रागाने बेडरूम मध्ये चक्रा मारत होता. ती वर गेली, दारातूनच वाकून बघत परत खाली पळून आली. तर मॉम म्हणाले, काय झालं बेटा, फ्रेश नाही झाली तू? आवरा ना, डिनरला नाही जायचं का तुम्हाला? ती म्हणाली, मॉम ते खूप चिडलेत वाटतं, मला भीती वाटते रूम मध्ये जाण्याची. तर डॅडी म्हणाले, बेटा चिडणारच ना तो आज, तो घरी आला होता तरी आपण नव्हतो ना. तसं पण सकाळी सकाळी त्याला भरपूर जबरदस्त डोस दिला आहे ना, मग त्याची परतफेड होणारच ना. असं म्हणून दोघं पण हसले. तर ती मॉम डॅडला म्हणाली, काय करू सांगा ना. तर मॉम म्हणाले, बेटा पल्लवी आम्ही तर आता एका पार्टीला चाललो आहोत. बघा आता तुमचे भडकलेले डॉक्टर बेबी कुठल्या डोसने शांत होतात ते. तसंच तसं पण घर सगळं तुमचंच आहे. चला येतो आम्ही. बाय बेटा, टेक केअर, गुड नाईट. आणि ते खरंच निघून गेले. आणि पल्लवी पुन्हा विचारात पडली की आता काय करायचं म्हणून. पण इकडे डॉक्टर रोहित रागात रागारागात रूम मध्ये चक्रा मारत होता आणि त्याचा राग अधिकच वाढला होता. पल्लवीवर गेली, तिच्या पहिल्या रूम कडे आवाज न करता फ्रेश झाली. त्याला आवडतो तसा मरून कलरचा शॉर्ट ड्रेस घातला, हलकासा मेकअप केला, तिथल्याच फुलदाणीतलं एक गुलाबाचं फुल घेतलं आणि दबक्या पावलांनी रूम मध्ये गेली. ती काही बोलणार इतक्या डॉक्टर रोहितने शिळीवर झडप घालतात तशी तिला भिंतीवर दाबून ठेवत आता सरळ तिच्या अंगावर चाकू लावला. आणि ती खूप खूप घाबरली होती. फुल तर केव्हाच खाली गळून पडलं होतं हे तिला सुद्धा कळालं नाही. आणि आता जे होणार होतं ते कदाचित तिच्या हाताच्या बाहेर होतं. तो तिच्याकडे खूप रागाने त्या चष्म्याच्या आतून पण एक जळजळीत कटाक्ष टाकत म्हणाला, ही काय वेळ झाली का रूम मध्ये यायची? किती वेळची वाट बघतोय? पण आता तिला भीती वाटत होती. ती शॉर्ट ड्रेस मध्ये होती तरी सगळी घामाने डबडबली होती. ती एक हात हळुवारपणे पोटावर चाकूच्या समोर आडवा लावून थरथरत्या आवाजात म्हणली, हे हे बघा डॉक्टर रोहित, सॉरी ना. तो म्हणाला, त्या तुझ्या सॉरीचं मी काय पिकल करू का, म्हणजे लोणचं करू का? तर ती पुन्हा म्हणाली, अहो खरंच सॉरी ना, तुमच्यासारखी इमर्जन्सी आली होती म्हणून जावं लागलं. यापुढे असं कधीच करणार नाही. प्लीज तो पोटावरचा चाकू बाजूला करा ना, मला खूप भीती वाटते. पण तो आता जरा जास्तच दाब देऊन म्हणला, नाही करणार, जा काय करतेस? ती पुन्हा म्हणाली, अहो प्लीज तो पोटावरचा चाकू बाजूला करा ना. पण तो जरा जास्तच दाब देऊन म्हणाला, नाही करणार, जा. तर ती जरा जास्तच घाबरून म्हणाली, अहो ऐका ना प्लीज, असं करू नका ना. तो म्हणाला, मी करणार. तर ती जरा हळू आवाजात म्हणाली, अहो नका ना असं करू प्लीज, माझे पिरियड्स मिस झाले तो 8 दिवस झाले. आणि ते ऐकून तो म्हणाला, ओ रिअली, माझा राग कमी करण्यासाठी हे कारण पुरेसं नाहीये. ती पुन्हा म्हणाली, अहो खरंच, कदाचित आय एम प्रेग्नेंट. आणि ते ऐकून रोहित जरा मागे सरकला. पण आता खरंच पल्लवी प्रेग्नेंट असेल का? की ही त्याला शांत करण्यासाठी खोटी बोलली असावी, की अजून काही दुसरंच असेल? तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे. तोपर्यंत धन्यवाद.